तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। मलकापुरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न, 3 युवकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा। मलकापूर प्रतिनिधी अयाज खान की रिपोर्ट। मलकापूर शहरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। माहितीनुसार 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजता गंगेवर मंदिर परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेत लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार पा 8739 वापरण्यात आली होती। अपहरण अपयशी ठरल्यानंतर कारचा अपघात झाला आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले गेले। आरोपींची माहिती: सय्यद शाकेर वाहब, वय 20 वर्ष, इम्रान शकीलुद्दीन सिद्दीकी, वय 20 वर्ष, उबेद अहमदुल्ला पठाण, वय 19 वर्ष, सर्व राहणार माजलगाव, जिल्हा बीड। या तिघांविरुद्ध पोस्को कायदा तसेच भारतीय दंड संहिता कलम 363, 354, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांचा प्रतिसाद: पोलीस निरीक्षकांनी सांगितले की अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न झाला होता। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। नागरिकांमध्ये संताप: या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कठोर व तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। फक्त एका महिन्यात मलकापूर आणि नांदुरा परिसरात अपहरणाच्या 3 घटना घडल्या असून मुख्य सूत्रधार, मास्टरमाइंड एकच आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान मलकापूर शहर पोलीस पुढील तपास सुरू ठेवले आहे। जळगाव उन्नती प्रतिनिधी शहर अध्यक्ष राजीव खान यांची बातमी। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।